अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आता भाजप पदाधिकारी जे आहेत ते अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अंबरनाथमध्ये एका हॉलमध्ये 208 संशयित बोगस मतदार जे आहेत ते आलेल्याचा आरोप करत भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत पोलिसांना व भरारी पथकांच्या हातामध्ये या सगळ्यांना दिलं होतं। मात्र त्यानंतर या ठिकाणी अजून देखील कुठली कारवाई झाली नसल्याने जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत जे उमेदवार आहेत भाजपचे तेजश्री करंजुळे पाटील यांचे सासरे आणि उपाध्यक्ष जे आहेत गुलाबराव करंजुळे हे आपल्याबरोबर आहेत। गुलाबरावजी, आपण पाहिलं की ज्या पद्धतीने तुम्ही आणि काँग्रेसने मिळून काही लोकांना या ठिकाणी बोगस मतदार करण्याचा आरोप करत पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत, मात्र अजून देखील कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही आहे। आपण या ठिकाणी आल्यात, काय प्राथमिक माहिती पोलिसांनी तुम्हाला दिली? अजून मी माहिती घेतली नाही। मी अजून पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये गेलेलो नाही, परंतु आज एवढा मोठा प्रकार अंबरनाथमध्ये जर घडलेला आहे आणि जर गुन्हा दाखल होत नसेल तर हा म्हणजे घटनेचा अवमान आहे आणि कायद्याचा सुद्धा अवमान आहे। तर आज याच्यामध्ये आवश्यक गुन्हा दाखल होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि नाही झालं तर आम्हाला आमचं आंदोलन आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने शांततेत आंदोलन करू। कोण आहे ते, कुठनं आलेले, तुम्हाला कसं कळलं, कसं हे पकडलं, कसं प्रकरण उघडकीस? मला त्यांच्याच माणसाने फोन करून सांगितलं की आमच्या अशा अशा ठिकाणी हॉलमध्ये सुमारे एकूण अंबरनाथमध्ये 2000 महिला पुरुष असे एकूण 2 ते 2,500 लोक भिवंडी, मालेगाव आणि मुंब्रा या ठिकाणाहून आणलेले आहेत आणि याचा वापर आम्ही बोगस मतदानासाठी करणार आहोत। हे काय आजची गोष्ट नाही, ते 1 वर्षापासून त्यांचे बोगस कार्ड बनवले, हे बनवले। मी तर म्हणतो याच्यावर फोर्जरी दाखल केली पाहिजे की त्यांनी बोगस कार्ड बनवलेत। नुसतं बोगस मतदान म्हणून तोते मतदार म्हणून नाही, तर त्यांच्यावर फोर्जरी दाखल केली पाहिजे की सरकारी डॉक्युमेंट खोटं बनवलं। 468, 460, 71, 75 असे सेक्शन यांना लावले पाहिजे। हे कुठं बसलेले आहेत आणि कशा पद्धतीने आलेले आहेत आणि तुम्हाला जेव्हा माहिती पडलं तर नेमकं त्यावेळेला काय नेमकं प्रकार झाला आणि पोलिसांकडे का? मी त्यावेळेस नव्हतो, पण मला माझ्या जिल्हाध्यक्षांनी जी माहिती दिली त्याच्यावरून सांगतो की ते कृष्णा मॅरेज हॉलमध्ये याच्यात होते आणि त्याच्यावर त्यांचे सगळे त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांनी मग रात्री पोलिसांना कळून पोलिसांनी त्यांना घेऊन आलेले आहेत। आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, कस्टडीत नाही तर ताब्यात आहे। ज्या पद्धतीने त्या सभागृहात आहेत, सभागृह कोणाचं आहे आणि काय आरोप आहे, कोणी हे केलेलं, कोणावर? कृष्णा रसाळ यांचाच आहे ना। कृष्णा रसाळ पाटील ते शिवसेनेचे उमेदवार आहे आणि हे शिवसेनेसाठी बोगस मतदान काय नवीन गोष्ट थोडी आहे, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे। परंतु प्रथमच आता BJP त्यांना अशी मिळालेली आहे। आमचा BJP हा पक्ष त्यांना आता म्हणजे अशा पद्धतीने भेटला आहे की त्यांना टप द्यायला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पक्षच राहिला आहे। मग आता तुमची काय मागणी आहे? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत? जाऊन पोलीस स्टेशनला हेच मागणी करणार की काय तुम्ही दाखल केलंय, नुसतं तोतया मतदार म्हणून जर दाखल करत असेल तर ते आम्हाला नको। त्यांच्यावर 468, 470, 471 असे फोर्जरी गुन्हे दाखल झाले पाहिजे। एकंदरीत पाहिलं तर कालपासून आरोप प्रत्यारोप अनेक होतात ते, ज्या पद्धतीने EVM मशीनची छेडछाडचा आरोप लावण्यात आलेला, त्यानंतर पैसे वाटप करण्यात असल्याचाही आरोप करण्यात आलेला आणि आता 208 बोगस मतदारांचा आरोप आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांकडे कुठलीच तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। आता मी आलोय ना तक्रार द्यायला, तक्रार नसले मग आणले कसे काय त्यांना? जर तुमच्याकडे तक्रार नाही तर मग एवढ्या महिला तुम्ही ताब्यात घेतल्या कशा काय? तक्रार आहे म्हणूनच घेतल्या ना। यांची ओळख काय, कोण आहेत, काय काय कळालं ते तुम्हाला? पोलिसांचं काम आहे ना साहेब। महिलांना आम्ही कसं विचारू शकतो की तुमचं नाव काय, तुमचं गाव? हा पोलीस तपासाचा भाग आहे। ते बुरखा घातलेल्या महिला आहेत आणि त्यांच्यामध्ये असं बुरखा वर जरी केला तर त्यांना इस्लामचा अपमान केल्यासारखा वाटतो। ह्या सगळ्या बुरखाधारी महिला आहेत।
एकंदरीत पाहिलं तर भाजप ही अंबरनाथमध्ये आक्रमक दिसून येते. कुठेतरी पोलिसांनी याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि याची रिक्सत चौकशी करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करणार असा इशारा देखील या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.